कालच्या मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिरामध्ये ज्या तपासण्या झालेल्या आहेत त्याच्यापैकी एक संजीवनी ममता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे ममता फाउंडेशन मुंबई हे माननीय डॉक्टर मधुसूदन अग्रवाल साहेब यांचं हे हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलनी आपल्या इथे परवाच्या दिवशी 250 यांची म्हणजे 250 गुडघ्याच्या लोकांची तपासणी केली आणि आज 200ची केली आणि खुब्याची सुद्धा तपासणी केली। तर एकूण 450 लोकांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये 102 हे ऑपरेशन योग्य पेशंट त्या ठिकाणी पुढे आलेले आहे। त्या 102 मध्ये 5-7 पेशंट हे फक्त खुबा बदलीचे आहेत, परंतु 95च्या आसपास लोक हे गुडघ्याच्या ऑपरेशनचे आहे। म्हणजे 450 मध्ये 102 हे प्रमाण अतिशय गंभीर आहे। परंतु आता आम्हाला आजच्या तपासणी संपल्याच्या नंतर त्यांनी येऊन ती आकडेवारी आमच्या समोर या ठिकाणी दिलेली हे हॉस्पिटल आहे आणि जवळपास काल आणि आज त्यांचीच एक दुसरी आकडेवारी आहे। एकूण महिलांची 108 महिलांची मेमोग्राफी केली। ते मेमोग्राफीची मशीन कालही इथं होती, आजही होती। पाटोदा, आष्टी आणि शिरूर या तीनही तालुक्यातल्या 108 महिलांची तपासणी त्यांनी केली। तेव्हा स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये 16 रुग्ण त्या ठिकाणी सस्पेक्टेड आढळून आलेत। म्हणजे लगेच्या लगे आपल्याला त्यांना कॅन्सरचे पेशंट आहेत असं म्हणता येणार नाही, पण 16 रुग्ण 108 मधले सस्पेक्टेड आलेत आणि एक महिला भगिनी त्यांना मुख कर्करोगाच्या बाबतीमध्ये जवळपास फायनलायझेशन त्या ठिकाणी झालंय। तेव्हा हे जे सगळे ऑपरेशन्स आहेत, मी आज त्यांचे जे चेअरमन आहेत माननीय मधुसूदनजी अग्रवाल साहेब त्यांचा स्वतःहून काल फोन मला आला, आजही मी त्यांच्याशी बोललो। तर हे जे 102 गुडघे आणि खुब्याचे ऑपरेशन निघालेले आहेत ते सर्वच्या सर्व आम्ही करतो। या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांची आपण प्राथमिक तपासणी केलेली आहे आणि ती तपासणी करून काल इथे प्रचंड गर्दी होती। त्या गर्दीत सुद्धा बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन सांगितलेले आहे। आता ते किती सांगितलेले आहेत, काय सांगितलेले, कालपासून आम्ही 3 कॉम्प्युटरवाले लोक या ठिकाणी रात्रीच बसवलेले आहेत। त्यांच्या याद्या करणं चालू आहे आणि काही मी काय म्हणतो की अतिप्रचंड गर्दी झाल्यामुळं मी कालही क्षमा मागितलेले आहे। काल जर कोणी पेशंट न फोटो काढता किंवा फोटो काढून आलेला आहे परंतु तो तपासून गेला नाही, अशी काहीशी बी जर थोडीशी तक्रार आली तरी ती आमच्या प्रमुख कार्यकर्त्याला सांगा किंवा गणप्रमुखाला सांगा। आम्ही पुन्हा एकदा त्या लोकांना बोलावून घेऊन त्यांचे फोटो काढून आणि त्याच्यामध्ये गुडघ्याच्या ज्या वाट्या आहेत त्या वाट्या एकाला एक घासल्या किंवा चिकटल्या तर त्याचं ऑपरेशन करावं लागतं। जर वाट्या ज्या आहेत त्या शाबूत असतील तर बऱ्याचशा गुडघेदुखीचा जो त्रास आहे ते गोळ्या औषधावरती सुद्धा बरा होऊ शकतो किंवा काही जणांना कॅल्शियम कमी पडलेले त्याच्या डाएट प्लॅनमध्ये काय बदल करायचा हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगू। परंतु 450 मध्ये 102 रुग्ण निघणं ही जरा गंभीर बाब आहे, जरा नाही अति गंभीर बाब आहे। तर याच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः गुडघ्याचे जे आहेत जिथे ऊसतोडी आहे, हमाली आहे आणि कांद्याची लागवड ज्या गावामध्ये प्रचंड आहे तिथले रुग्ण दिसून येत आहेत। गाववाईज यादी मी माझ्या फेसबुकवरती सुद्धा त्या ठिकाणी टाकणार आहे आणि इतर आता एवढे 140 हॉस्पिटल 162 आले होते पण 140 हॉस्पिटल होते, वेगवेगळे त्या ठिकाणी नंबर दिलेले होते। त्या नंबरची सगळी आकडेवारी यायची। एका हॉस्पिटलची जी आकडेवारी आलेली ती आम्ही सर्व मायबाप जनता जनार्दनाला सांगतो
फक्त एक आहे की कोणी तपासून नाही गेलं किंवा काय जर झालं असेल तर त्यांची नावं कळवा, आजही चालू आहे. डोळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सोमवारी, कानाच्या बाबतीमध्ये काय ते उद्यापर्यंत आम्ही जरी म्हणजे लाईव्ह नाही आलं तरी फेसबुक पोस्ट करून आम्ही त्या ठिकाणी सांगू. हे संजीवनी ममता हॉस्पिटल जे आहे यांनी एक पुस्तक या ठिकाणी छापलेलं आहे, परंतु ते हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये, आणि हे त्यांचे डॉक्टरांचं चेअरपर्सन आहेत अगरवाल साहेब. यांनी हे स्वतःच्या महिला भगिनींनी स्तनाचा कॅन्सर कसा ओळखावा याच्या बाबतीमध्ये, कारण आपल्याकडं काय होतंय की तो 3rd स्टेज, 2nd स्टेज किंवा 4th स्टेजला गेल्यावर लक्षात येतो. मग असं न होता त्याच्या अगोदरची काय लक्षणं आहेत, या लक्षणाचे जेवढे आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यात जेवढे कुटुंब आहेत हे आता आम्ही त्यांच्याकडनं PDF मागून घेतलेली आहे. याची एक प्रिंट तयार करतो आणि प्रिंट तयार करून प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आम्ही ती पोहोच करतो प्रत्येक मायमाऊलीने. आणि शक्यतो कार्यकर्त्यांच्या मार्फत पाठवू किंवा आशाताई वर्कर ज्या आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे, त्यांचं मनापासून मी आभार मानणार आहे. माझ्या कार्यकर्त्याचं सुद्धा मनापासून आभार मानणार, कारण 1 रुपयाची सुद्धा तोशीस मला कार्यकर्त्यांनी लागून दिलेली नाही. एवढे मोठे पेशंट आले, त्यात काही बिचारे स्वतः पण आलेले आहेत, काही आमचे संपूर्ण आम्ही सोय केली तिथून नाही आलेले, स्वतःही आलेले आहेत. आम्ही काही कार्यकर्त्यांनी आमच्या जी सोय केलेली आहे, बरेच जणांचे बिचाऱ्यांचे याच्यामध्ये पैसे पण खर्च झालेले आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि हे पुस्तक मी कॅन्सरच्या संदर्भातलं हे प्रत्येक घरोघरी पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. ही जी माहिती आता एका हॉस्पिटलची आपण सांगितलेली, इतरही हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये काय काय रिपोर्ट्स येतात, घाई गडबडीमध्ये एखाद्या कदाचित काय ते IMFचा का काय बहिष्काराचा पण दिवस होता, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम गुडघ्याच्या बाबतीमध्ये झाला. डोळ्याच्या बाबतीमध्ये आदरणीय लहाने साहेब आलेले आहेत स्वतः. 8,900 आपण ते चष्मे वाटलेले आहेत, 5,000 इथे शिल्लक. आणि प्रत्येक सोमवारी इथे डॉक्टर मोराळे साहेबांचं म्हणणं असं आहे की सिव्हिलचा बी माणूस येतो, आम्ही बी डोळे तपासून देतो. आणि काही चष्मे असे आहेत की ते फक्त वयस्कर माणसाने घातले आणि त्याला योग्य वाटलं तर आपण तो चष्मा तसाच देतो. तर ते सुद्धा असे जर काही रुग्ण प्रत्येक सोमवारी आले तर त्यांना आपण इथं आष्टीमध्ये 5,000 चष्मे शिल्लक ठेवलेले आणि ते सुद्धा आपण वाटप करू. आता दिव्यांग बांधव आणि इतरांच्या काय काय मागण्या आहेत त्याची अजून याद्या करणं चालू आहे. त्या 1-2 साधारणतः 2 दिवसामध्ये पूर्ण होतील. त्या झाल्याच्या नंतर आम्ही सर्व त्या ठिकाणी जाहीर करू.